नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 हा कुणाला मिळालेला आहे? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा नुकताच विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. हे नेमके काय आहे? या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. लाला अमरनाथ पुरस्कार देशांतर्गत सर्वोत्तम अष्टपैलू हा पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयुष म्हात्रे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच BCCIने आपले सर्व पुरस्कार जाहीर केलेले आहेत. या संदर्भात डिटेलमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा माहिती पाहणार आहोत. परंतु यातील महत्त्वाचा पुरस्कार जो लाला अमरनाथ पुरस्कार आहे, जो देशांतर्गत सर्वोत्तम अष्टपैलूला दिला जातो, हा मिळालेला आहे आयुष म्हात्रे या खेळाडूला. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज आहे 15 मार्च. 15 मार्च 1950 नियोजन आयोगाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. 15 मार्च 1950 या दिवशी ही स्थापना करण्यात आलेली होती. ही भारत सरकारची असंवैधानिक आणि अवैधानिक संस्था आहे. म्हणजेच नॉन कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन स्टॅच्युटरी बॉडी. 15 मार्च 2006 संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद म्हणजेच UNHRC याची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. याचं मुख्यालय होतं जिनिव्हा या ठिकाणी. 15 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. 15 मार्च 1493 भारत शोधल्याच्या आनंदामध्ये कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरून स्पेनला परतलेला होता. परंतु प्रत्यक्षात तो भारतामध्ये पोहोचलाच नव्हता, तर तो वेस्ट इंडिजवरून परत गेलेला होता. 15 मार्च 1680 शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी आजच्या दिवशी विवाह झालेला होता. 15 मार्च 1860 प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म. 15 मार्च 1865 पाश्चात्य वैद्य क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता यानंतर आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टीम्स ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद की चेन्नई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. महिला कृषी अन्न प्रणाली परिषद ही नुकतीच 12 ते 14 मार्च 2026 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. या परिषदेचं नाव होतं ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टीम्स. याचं आयोजन हे ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी केलेलं होतं. या परिषदेचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2026 हे वर्ष महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे फॅक्ट आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर झाला? तर यासाठीचे पर्याय आहेत नसरुद्दीन शहा, अमोल पालेकर, परेश रावल की अनुपम खेर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमोल पालेकर. अमोल पालेकर यांना नुकताच मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचं नाव होतं महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स. नवी दिल्ली या ठिकाणी 19 मार्च ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये हे अवॉर्ड्स आणि याचं फंक्शन सुरू आहे. याची ही 21वी आवृत्ती आहे. याची स्थापना महिंद्रा ग्रुपने केलेली आहे आणि या संपूर्ण जीवनगौरव पुरस्काराचा उद्देश काय आहे? तर भारतीय रंगभूमीतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे. तर लक्षात ठेवा, अमोल पालेकर यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 याने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. ADC 150 कंटेनरची चाचणी कोणत्या संस्थेने केलेली आहे? यासाठीचे पर्याय आहेत DRDO, HAL, इस्रो की बेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DRDO. DRDOने नुकतीच ADC 150 कंटेनरची चाचणी केलेली आहे. हा एक हवेतून डिलिव्हरी कंटेनर आहे. याची चाचणी नुकतीच करण्यात आली. ADC 150ला सुपर हिरो ऑफ सी असे देखील म्हटले जाते. याचा उद्देश आहे
हा कंटेनर भारतीय नौदलाच्या जहाजांना समुद्रात आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी वापरला जातो. अन्न संकट, युद्ध परिस्थिती किंवा आपत्कालीन मदत देताना हा कंटेनर अतिशय उपयोगी पडणारा आहे. तर लक्षात ठेवा, एडीसी 150 या कंटेनरची चाचणी कोणी केलेली आहे? तर आहे DRDO. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक कोणी विधानसभेमध्ये सादर केले? तर यासाठीचे पर्याय आहेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पंकज भोयर की सुनेत्रा पवार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंकज भोयर. तर अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये नुकतेच धर्मस्वातंत्र्य विधेयक हे सादर करण्यात आलेले आहे. राज्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आणि प्रलोभन, बळजबरी किंवा फसवणुकीच्या मागणी होणाऱ्या धर्मांतरांच्या घटनांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेमध्ये मांडले. या विधेयकाच्या तरतुदीनुसार ज्या व्यक्तीला आपला धर्म बदलून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करायचा आहे, अशा व्यक्तीने आपला इरादा स्पष्ट करणारी नोटीस 60 दिवस आधी सक्षम प्राधिकाऱ्याला म्हणजेच जवळपास कलेक्टरला देणे हे बंधनकारक आहे. आता नेमकं या विधेयकामध्ये प्रमुख तरतुदी ह्या काय आहेत? तर बेकायदा धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड. तसेच महिला, अल्पवयीन मुले, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील व्यक्तींचे बेकायदा धर्मांतर केल्यास 4 ते 7 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड. एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींचे धर्मांतर केल्यास 10 वर्षांपर्यंत कोठडी शक्य. आणि हे सर्व गुन्हे हे अजामीनपात्र आहेत. त्यामुळे या तरतुदी देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, धर्म स्वातंत्र्य विधेयक हे कोणत्या राज्याने सादर केलेले आहे? महाराष्ट्राने. आणि महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याने? तर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर. पुढचा प्रश्न, से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान कोणत्या मंत्रालयाने नुकतेच सुरू केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत ग्रामीण विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, कृषी मंत्रालय की पंचायती राज मंत्रालय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंचायती राज मंत्रालय. से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान सुरू केलेले आहे. गाव पातळीवरील प्रशासनामध्ये आढळणाऱ्या सरपंचपती या प्रथेवर आळा घालण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. म्हणजे आपल्याला माहीतच आहे, जरी एखादी महिला सरपंचपदी निवडून जरी आलेली असेल, तरीही प्रमुख कारभार जो आहे तो तिचा पतीच पाहत असे. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान आता नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 2026 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष, पर्याय क्रमांक 2, अन्न सुरक्षा वर्ष, पर्याय क्रमांक 3, कृषी नवोन्मेष वर्ष आणि पर्याय क्रमांक 4, महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर कधी द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.